नाशिकमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती आणि पावसामुळे आता गोदावरी नदीला पूर आलेला आहे। रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता हे पुराचं पाणी आलंय। गोदाघाट परिसरातील लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत आणि घाट परिसरातील टपऱ्या दुकानं काढण्याच्या प्रशासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। नाशिकमधून महत्त्वाची बातमी सध्या आपल्या समोर येते। रात्रभर मुसळधार पाऊस नाशिकमध्ये सुरू आहे। तर रामकुंडावरची दृश्य आपण पाहतोय, पाण्याची पातळी वाढत चालली आहे। पंचवटी इथली ही दृश्य पाहतोय। परिसरातल्या टपऱ्या काढण्याच्या सूचना आता प्रशासनानं दिलेल्या आहेत। गोदाघाट परिसरामध्ये लहान मंदिर आहेत आणि सगळी मंदिरं आता पाण्याखाली गेल्याची दृश्य पाहायला मिळतात। तर घाट परिसरामध्ये अनेक दुकानं आहेत, टपऱ्या आहेत। कुठलंही नुकसान होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं प्रशासनानं इथल्या लोकांना आता सूचना दिलेल्या आहेत। तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पुराचं पाणी आल्याचं हे दृश्य पाहायला मिळतंय। त्यामुळे आज आता सकाळपासून मुसळधार पावसाची धार जर अशीच सुरू असेल तर पुढच्या काळामध्ये पूरस्थिती आणखी वाढू शकते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। योगेश, नाशिकमध्ये पावसाची संततधार काल रात्रीपासून सुरू आहे आणि रामकुंडावरची दृश्य पण पाहतोय। काय सकाळपासून असाच पाऊस सुरू आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तर मध्यरात्रीपासून पावसाला नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। एकूण अनपेक्षित असा हा सर्व पाऊस असल्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली आहे। सकाळपासूनच प्रशासनाने तातडीनं अनेक धरणांमधून विसर्गाला सुरुवात केली। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील 24 धरणांपैकी जवळजवळ 8 ते 9 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गौतमी, गोदावरी आणि त्याचबरोबर गंगापूर धरणातून सुद्धा विसर्ग जो आहे तो जवळजवळ 3-3.5 हजारापर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच गोदावरीमध्ये सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या गावांना देण्यात आलेला आहे। नांदूर माध्यमेश्वर धरणामधून सुद्धा जवळजवळ 25,000 क्युसेक्स वेगानं पाणी आता मराठवाड्याकडे रवाना होत आहे। त्यामुळे जी काही गोदावरी पाणलोट क्षेत्रातली परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे भीषण होण्याची शक्यता आहे। पुढील 3 तास हा हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। ठीक, योगेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।